माय बी सगळं कुठं चालली एवढं लटपट लगे ओ सगळं काकू थांबा ना. काय गडबड लगे हा बोलायला टाइम नाही बाय लगे. हो काही नाही बाय अशीच चालली होती बबिताकडं. हा हो का अच्छा बबिता काकू कुठं बाय. अच्छा अच्छा काय काम काढलं या टायमाला बबिता काकू कुठं तुम्ही. अहो माय तुला काय सांगू पूजा हे नवरात्रीचं राडा कस काय हो काय राडा आहे. हो पाहि ना आता हा उद्याच्याला देवी बसत्या. हा नवरात्र घट स्थापना उद्या आहे आणि बाहेरचं काहीच नाही अजून. ना वर्गणी जमा करणं ना काही ना देवीची प्लॅनिंग ना काही डेकोरेशनचं काहीच नाही. तर मग म्हणलं चला मीच पुढाकार घेते. कोणी पुढाकारच घेत नाही बाय माझ्याशिवाय बी. हा सखू काकू तुम्हीच घेता पुढाकार तुम्हाला जर साकवला असे बाई नाही तर कोणालाच नाही. हो ना पाय ना तूच गम नाही ना कोणाला काहीच गम नाही. हो हो जा मग करा प्लॅनिंग. हो आता जाते बबिता घरी असती. बबिताला अजून एक दोन जणी कोणी घरी असेल तर पाहते आणि विचारपूस करते आणि संध्याकाळी मग बाया येते शेतातून. आता कसं साहेबींनीच चालू आहे ना गडबड. हां पैसे कमवायचे ना ते बाई आता बाया हे सीझन आहे आता यायचं मजुरायचं. मग सोयाबीन सोंगणं चालू आहे ना तर आता सोयाबीन सोंगून येतील बाया संध्याकाळी. तर मग बैठक घेते बैठकीत मग बघू काय काय नाही वर्गणी किती करायची काय. हा हा चालतं तुला टाइम असेल तू पण यावं. चल अशीच माझ्यासोबत चल. लगेच का माय लगेच का वसू काकू. हो हो कुठून आले हो तू. ऑफिसवरून आले काय. हो काकू ऑफिसहून आले मी ऑफिसहूनच आले अजून घरी पण नाही गेले ना रस्त्यालाच येऊ राहिले तसे तुम्ही भेटले मातातच तुम्हाला बोलत बसले. जाऊ दे चल अशीच काहीतरी घरी जाऊन काय करणार आहे तर माय सगळं करून ठेवते काम तुला काही काम करायचं काम नाही. चल आणि माझ्यासोबत दर्शक बसा बोला आम्ही काय प्लॅनिंग करू थोडंसं तू पण सांग काही प्लॅनिंग आम्हाला. संध्याकाळी मग बैठक बसू बैठकीत पण ये तू त्या आईला घेऊन काय. हो 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 चालतंय चला चला मग बबिता काकूची इथं चल बरं मग. दे ना सको काकू बबिता काकूला आवाज दे. ए बबिता बबिता अरे सको काकू या ना या आई आता कुठतरी गेली या येईन आता लगे एवढ्यात. अरे सोमेश कधी आला बाबा तू. काल आलो काकू मी काल. सुट्ट्या आहे का सुट्ट्या आहे तुला. नाही सुट्ट्या तर नाही पण आलो असंच भेटायला आई बाबाला भेटायला आलो. असं असं या ना बसा ना आत या किती वेळ लागला तुझ्या आईला. नाही आता येईन कोणाला तरी काहीतरी द्यायला गेली येईलच आता चला या आत या. बर चल पूजा ती अवसर बसू जास्त घरात येईनच ती लगेच. हा काकू चला काकू त्यांचं पोरगं का हे. हो बाई तुला माहित नाही का. नाही नाही लहानपणी पाहिले मी सोमेश आणि सोमेश आम्ही शाळेत होतो तेव्हाच पाहिले. असं तो गेला बाहेर तिला शिकायला तिकडेच राहिला. हा तुम्ही एका वर्गात होते आहे ना. लहानपणी खेळायचे ना सोबत सोमेशाची तो असं काकू ही पूजा आहे का. हा बाप्पा पूजा आहे नाही. तुम्ही दोघे ओळखा नाही कोणाला लहानपणी संगच राहायचे संगच खेळायचे संगच खायचे संगच धिंगाणा करायचे. आता कोणाला ओळखायचं झाले तुम्ही तर. नाही नाही तिने नसं ओळखलं मला बरोबर ओळखलं हिला. मग काय चालू आहे पूजा. काही नाही सोमेश काहीच नाही चालू माझं तुझं सांग ना. बरं बाहेर कुठं बोलतो बरं आता चला आत या आत बोलू. हो बाई चल चल पूजा आत बसू आपण चल. हो सको काकू चला बसा काकू बसा गेलच आई बसा. सांग पूजा काय चालू तो मग. काहीच नाही चालू जॉब करते ना मी बँकेत. हो का अरे बापरे जॉबला बी लागली. हो जॉबला बी लागले मी. नाही तू हुशार होती ना खूप खूप हुशार होती शाळेत पहिला नंबर घ्यायची नेहमीच त्यामुळं लागली लवकर तू जॉबला आपल्या बॅचमध्ये तूच एकटी जॉबला लागली पटकन. हाव हाव मीच लागले जॉबला. तू काय करतो रे. मी माझी इंटर्नशिप चालू आहे आता आता जॉबचं बघू इंटर्नशिप झाली की. अच्छा 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 ती आली आई कवाच्या बसल्या आई आई दोघी जण येऊन कुठं कुठंच राहिली होती इतका टाइम. तुला सांगून गेलते ना मी कामाला चालले म्हणून कामानिमित्त चालले होते बाहेर मी. हो हो करा तुम्ही तुमच्या काय गप्पा करायच्या तर येतो मी. बोल सकोबाई काय काम काढलं बाय माझ्याकडं. हो माय बबिता काय सांगू आता तुला काम काय बी ध्यानात नाही का. ध्यानात काय हो माय देवी बसणार आहे ना उद्या उद्या परवा देवी बसू राहिली ना आपलं काहीच नाही ना अजून कशातच काही नाही ना. अरे बापरे खरंच ना. हो लक्षातच नाही देवी बसू राहिली त्याचं. मग आता काय प्लॅनिंग आहे प्लॅनिंग करायला चाललं तुझ्याकडं. तर बघ आता आपण तिघी जणी आहे. आता ही पूजा आहे ना मला रस्त्यात भेटली होती तर मग तिला घेऊन आले मी की चल बा चल म्हणलं तू आमच्यासोबत. हा पूजाला बरं आणलं बाय हुशारी शिकायचं वगैरे ना हुशारी बरं आणलं हिला. काय प्लॅनिंग करायची करा ना मग काय काय करणं काय आणणं किती वर्गणी घ्यायची सांगा ना. का ग मला काय वाटतं वर्गणी हे आपण संध्याकाळी ठरवू सगळ्या आल्यावर काय. हां चालतं ना
सगळ्यात आता वावरात जायला असं आपण असं घरी आहे दोघी दोघी तिघी आता सोयाबीनचं सीझन चालू आहे नाही का उधळे घेतील असं राहिलं आणि ते ना मार उधळे असं चालू हेच कामाचे दिवस आहे त्याची नाही का हो माय काही विचारते बबिता 5,000 रुपये बॅग घेतली म्हणलं 5,000 रुपये बॅग उधड अरे बापरे 5,000 रुपये बॅग काय मग यंदा मजुराची मजा आहे हो बाई हो लयच मजा आहे मजुराची खरं शेतीवाल्यापेक्षा मजुराची मजा आहे काय करते माय जाऊ दे मग आता काही इलाजच नाही ना त्याला काही इलाजच नाही नाही तर काय हो जाऊ द्या काकू त्यांना पण तेवढंच मजुरांना तरी काय बिचारे कामं करतात आणि खातात तेवढंच त्यांना काहीतरी 4 पैसे कमवायची संधी मिळते ह्या दिवसात उधाड्यामधले नाही तर हिरी काय रोजानच कामं करतात ते 250 रुपये रोजाना 300 रुपये रोजाना नाही तर काय हा ते पण आहे बरोबर आहे म्हणतो बरं चला मग कुठं बसवायची बैठक संध्याकाळी बायाची हा आमच्या इथं चालते ना आमच्या मोठ्या हॉलमध्ये नाही तर मग आपल्या ऑफिसमध्ये गावाच्या एशीत तिथं चालते नको तिथं काही साफसफाई नसेल धुळा असेल तुमच्या हॉलमध्येच बरं आहे सुखबाई तुमचा हॉल जरा चांगला मोठा आहे मोकळा चांगला बसाला तुमच्या हॉलमध्येच घेऊ बरं असं मग चालतं मग येऊ मी चल ग पूजा मग संध्याकाळी सगळ्याला जमा करून आण तुला तुझ्या एरियातल्या गल्लीतल्या आण जमा करून मी माझ्या एरियातल्या गल्लीतल्या आण आणि ही का पूजा तू तुझ्या एरियातल्या गल्लीतल्या आणशील ना हो काकू मी आणीन माझ्या साईडच्या सगळ्यांना सांगेन मी की आज मीटिंग आहे बुवा नवरात्रीची देवी बसवायची वर्गणी वगैरे किती घ्यायची याची मीटिंग आहे मी सांगेन सगळ्यांना आणि घेऊन येईन बरं ठरलं तर मग एक मग बाई बबिता आम्ही अहो बसा ना घे ना चहा करते नको आता चहा ब्या काही नको संध्याकाळी भेटू आता चल बरं मस्त आहे इथंच मीटिंग नाही का बरं सखूबाईच्या घरातल्यापेक्षा हा व मस्त आहे मोकळं चाकळं वरून मी मस्त उजाड आहे मस्त चालणं पडतं उजाड मस्त हवा पण आहे हा बाय बरं आहे सखूच्या घरातल्यापेक्षा बरं इकडंच हो पण मग त्याला सांगितलं का इथं ठेवा म्हणून मीटिंग का हो अय नर्मदा नर्मदा हो ना सगळ्याला सांगितलं का इथं नर्मदा तुझ्या घरी मीटिंग आहे म्हणून सांगितलं सगळ्याला सखूबाई म्हणत होती ना आमच्या हॉलमध्ये घेऊ मग सांगितलं का आमच्या घरी घ्या म्हणून आमच्या इथे घ्या म्हणून मोकळी चाकी जागा आहे बसायला मस्त बायाला हो ना कांताबाईने सांगितलं ना जाऊन सगळ्याला सगळ्याला सांगितलं कोणाला सांगितलं कांताबाई आमच्या घरी या म्हणून अहो मी सखूबाईला सांगितलं फक्त की आमच्या इथेच घेऊ म्हणून सखूबाई सांगा ना तर सगळ्याला ये सगळ्याला घेऊन इथं असं बरं सखूबाईचं माहित नाही का त्वरा जायले त्या साहेबिनीमुळं आता आम्ही उद्या ते साहेबीन आता मी राणी आशा ह्या अशा तिच्या आमच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणी आम्ही तिच्या उदाड्यात आहे तर तिला लय कसं तरी व्हायले की बाबा माझी साहेबीन माझ्या मैत्रिणी उदाड्या तरी मागितली म्हणून ती जरा असलीचा मूड खराब आहे तर एवढी की चांगली बोलत नाही आमच्याशी अशी गंमत आहे पाहिजे म्हणलं नको बाई तिच्या घरी जाऊ दे तिचा मूड चांगला असतो तिच्या घरी जायचंच नाही जेव्हा तिचा मूड चांगला नाही तर आपण मग जाऊ बाई तुम्ही काही म्हणा बाई मुन्नीची आई पण आपण थोडं घेतलेलं उदाड त्याचं चिन्ह घेतलेलं ना सचिन भाऊना आपण त्याच्यासोबत गेलो आता आपल्या काही हातात ना पत्रात मग आणि त्यांना सखूबाईला काय अडूसाचं नाही आपल्यावर आता ते द्यायला कळायला पाहिजे नाही सखूबाईला सखूबाईला नाही कळायला पाहिजे का ही गोष्ट ते पण आहे म्हणा आता माय बी आला कोण घोळा का लगी आम्ही वाटच पाहत होतो सगळ्या आल्या कोण सोबतच हा माय मग आता जमा करून आणल्या ना सगळ्याला बोलून आणलं तुम्ही बसले इथे येऊन या बसा बोला काय वर्गणी ठरवायची काय कसं काय करायचं मला वाटतं 1,000 ठेवा नाही का मला वाटतं 1,000 कमी होईल 2,000 ठेवा पप्पा सखूबाई तर 2,500 काहीच नाही बाई एक पण आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे 2,000 मरणाची उधाड्यात काम करायला लागते मरणाचं रोजानं जावं लागतंय 2,000 रुपये द्यायचे म्हणले ते कसं 4 दिवस काम कर नाही 4-5 दिवस रोजानं म्हणल्यावर तर हप्ताच जातोय ठीक आहे ज्याला जमा द्या 2,000 द्या ज्याला नाही जमा त्याला 1,000 द्या असं कसं बाई मग कोणा कमी कोणा जादा सगळं सारखंच पाहिजे बाई असं ना मग कसं व्हायचं बरं नाही सखूबाईचं बरोबर आहे ज्याला जमन त्या 2,000 द्या ज्याला नाही जमा त्याला 1,000 द्या असं करा म्हणजे कसं रुसवे फुगवे नको बरं ठीक आहे मग माझ्याकडून 2,000 बरं माझ्याकडून बी 2,000 माझ्याकडून बी 2,000 माझ्याकडून 2,000 ठीक आहे मी बी 2,000 देते ठीक आहे आमचे पण 2,000 ठीक आहे तर मग आता ज्यांना होत नाही 2,000 देणं ते 1,000 देऊन टाका बा आता तुमची मजबुरी बा पैशाची तर आपण काही कोणी अडून पाहत नाही हो चालतं तसं बी तर मग उद्याच्याला सकाळी जमा करून घेऊ आणि देवी आणायला कोण कोण जाणार आहे तुम्हीच जाणार सकू काकू तुम्ही बबिता काकू अशा 2-4 जणी जावा घेऊन या आम्ही देवी तुमच्या आवडीला मस्त बजेटमध्ये आपल्या बरं ठीक आहे मग आम्ही 2-4 जणी जाऊ आणि देवी घेऊन येऊ हो बरं मग अजून काही प्लॅनिंग असेल तर पहा मग हा ते मंडपचं ते डेकोरेशनचं ते कसं ते आपण माणसाला सांगून देऊ माणसं ते करून घेईन सगळं आणि तू काय पैसे होईन ते आपण ते माणसाला देऊन टाकू काय हो चालतं का हो बाया हो आणि
आमच्या इथं ठेवली होती मीटिंग, तर मग इकडं कोण आणलं? हा, आमच्या इथं काय यायला चालत नव्हतं का काय? हो बाई, आधी तिकडे ठरलं, मग इकडं कसं काय? अव तसं काही नाही. अरे म्हणलं बरं इथं मोकळं कसं, बघ ना कसं मस्त शांत वातावरण इकडं, मस्त हवा लागती, वरून मस्त चांदणं चटक पडतं मस्त पैकी, त्याच्यासाठी म्हणलं, बाकी काही नाही. आता कसं घरात किती गरमी होतं ना, असं एवढे जण एकत्र आलं तर मरणाचं गरमी होती बाई. नाही तर काय, मग मीच म्हणलं बरं हिच्या घरी, म्हणलं नर्मदाच्या घरी बरं ही बेटी, म्हणून इकडं आणलं. का नर्मदा, हे गवत गिवत काढून घ्यायचं ना, किती गवत झालं हे चौकून. कुठं होतं माय कामाला, कुठं होतं हे कामाला? काहीच होत नाही, काही काम करणं होत नाही. उठलं सुटलं, आवरलं, खाल्लं पिलं की पळा कामाला, आवरलं की पळा कामाला. मग घरचं कुठं आवरणं होतं? अव सकाळी झाडझूड करत असेल ना, तेव्हा कट झाड झाडता उपटून घ्यायचं मस्तपैकी. उपटून घ्यायचं हे गवत. उपत कधी तसं सगळं उगलं जसं काही राहत नाही कोणी तर पडीत पडल्यामुळे झालं माय. काय मनसुबे उभे करून राहिले, बसले तिच्या घरी येऊन. नुसते मनसुबे उभे करून राहिले. आता नाही होत एखाद्याचं आवडणं, कामानं येणं, लेकरा बाळा येणं. नाही तर नाही राहिलं इतकं काय लगे. बाई सको बाई, तुम्ही सांगा समजून, तुम्ही किती समजदार आहे हो. बरं चला आता उठवा, मीटिंग स्वयंपाक पाणी करणं असेल ना, नवऱ्याला लेकराला भुका लागतील. चला हो आपापल्या घरी, आणि उद्या पैसे आणून द्या माझ्याकडं, नाही तर बबिताकडं, कोणाकडे तरी द्या. सगळं बाई तुमच्याकडेच राहू द्या बाई, माझ्याकडे नको. तुमच्याकडेच ठेवा, तुमच्याकडे जरा सेफ राहील. मग कसं काम आहे, कुठं बी राहता माझ्याकडून विसरून काही, तुमच्याकडेच ठेवा. बरं तसं माझ्याकडे आणून द्या सगळे. चालतं सगळं बाई, तुमच्याकडे आणून देऊ पैसे.